ये सुन बाई ये, आजपासून या घराला आणि माझ्या मुलाला तूच सांभाळ. बघ, आधी उजवं पाऊल टाकूनच आधी तुझ्या आईने एवढं तर शिकवलंच असेल तुला. ये आत. अगं तू तर तुझ्या मुलाच्या लग्नात भरभरून हुंडा घेऊन शहाणपणच केलास, पण माझ्या मुलाला बघ, तुला एक मुलगा आणि एकुलती एक सून, आणि ती पण अशी रिकाम्या हाताने घरात आली. अख्ख्या समाजात माझं नाक कापलंय तिने. अरे देवा, माझं तर नशीबच फुटका आहे. म्हटलं होतं थोडं थंड पाणी पिईल, तर माझ्या नशिबात तर थंड पाणीच नाहीये. ह्या बोऱ्या सुनेने एक फ्रीज सुद्धा सोबत आणलेला नाही. आता तर मला साधं पाणीच प्यावं लागेल. आई कशी आहेस? कशी असणार? तुला दिसत नाही का? तुला काय रे आमची काळजी? कधीतरी आमच्याबद्दल विचार करतोस? मला वाटलं होतं तुझं लग्न करू तर हुंड्यामध्ये कमीत कमी फ्रीज, टीव्ही, एसी घेऊन तरी येऊ. पण तू तर तुला पाहिजे त्या मुलीशी लग्न केलंस. त्यावेळी विचार केला का तू एका सेकंदाला तरी आपल्या आईचा? होय, तुमच्या आईला काय झालंय? रोज मला हुंडा आणला नाही म्हणून टोमणे मारत असतात. अरे दादा, तू कसा आहेस? मी ठीक आहो. ताई तू कशी आहेस? मी ठीक आहे दादा, ये ना आत. अरे वा, आला वाटते बहिणीच्या घरी फुकटचा खायला. बहिणीला लग्नात तर हुंडा दिला नाही. दिलं असतं तर मलाही बरं वाटलं असतं की एसी, टीव्ही, फ्रीज दिलं बा म्हणून. पण नाही. हे घे ताई, मी ठेवतो. हो हो, देतो 100 रुपयाचा रसगुल्ल्याचा डब्बा तुझ्या बहिणीला. हीच लायकी आहे तुझी, याच्यावर तुमची लायकी वाढवी नाही शकत. भिकारडी कुठले. आई, हे काय होतं? म्हणजे एखादी श्रीमंत माणूस आला तर तुम्ही त्याला मान देणार? अहो, पैशाच्या न हुंड्याच्या नादात तुम्ही एवढे आंधळे झाले की मी आली त्या पहिल्या दिवशीपासून तुम्ही माझा अपमान करताय. हे नाही आणलं, ते नाही आणलं असं बोलताय. अहो, तुम्हाला हुंडाच पाहिजे ना? मी देईन तुम्हाला हुंडा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कधीच तुमचा मान सन्मान नाही करणार आणि या घरातलं एक कामही नाही करणार. तुम्हाला मंजूर आहे ना आता? हो, काय जितकी इज्जत देशील ना तितकीच भेटेल. तर काय ही हुंड्याची परंपरा तुमच्याकडे आजही सुरू आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.